तर जय श्रीराम मित्रांनो, काल तुम्हाला दाखवला होता आपण हळदीचा प्रोग्राम. आपला हळदीचा प्रोग्राम झालाय. आज निघालो आपण वेडिंग साठी शेगावला. तर हे आपली अमरावती पार केली आपण. आपण भरणार आहे डिझेल. आपल्या गाडीत आता डिझेल भरला आहे. फायनली आपण शेगाव पोहोचलो. शेगाव पोहोचल्यानंतर पहिले तर आपण मारला इथं चाय वगैरे मारला. मग आपण तिथून फटकन आंघोळ वगैरे करून डबल निघालो आपण. कारण की आम्हाला माहित पडलं का शेगाव आणखीन 20 किलोमीटर गाव आहे. तर आम्हाला तर सरप्राईज भेटलं. तर आमचे चेहरे बघू शकता तुम्ही कसे झाले आहेत. कारण की ट्रॅव्हलिंग मध्येच खूप थकलो होतो आम्ही. तर तिथून आता तर आम्ही पोहोचलोय त्या गावात ट्रॅव्हल जात नाही तर आम्हाला पैदल चालायला लागलं बॅगा हातात वगैरे घेऊन. हे बघू शकता कसे चेहरे झाले. तर खूप दूर होतं. हे अशा बॅगा होत्या आमचे 2-2, 3-3. कारण की छोट्या गल्ल्या होत्या त्याच्यामुळे ट्रॅव्हल जात नाही तिथे. असं चढ चढलो आम्ही आज पुरा पहाड. असं वाटलं अमरावतीचा खोंडेश्वरचा पहाड चढलो काय. मग काय मित्रांनो, इथं आल्यावर बघितलं तर तयारी व्हायची होती. आणि दुसरी गोष्ट तर मंडपात लग्न होतं. मी तर म्हटलं आता आपली मजाच मजा आहे. तर आम्ही बॅगा वगैरे ठेवले. मग काढले आम्ही वरात. तुम्हाला पण वरात झाल्यानंतर लागलं लग्न. लग्न झाल्यानंतर आम्हाला थोडा टाइम भेटला. मग तर आम्ही थोडा बसलो. सगळेजण बघू शकता कारण की मंडपात होते, गरमी खूप होत होती. तरी आम्ही शांततेने बसलो कूलरची हवा खात. लग्न वगैरे सगळं खतम झाल्यानंतर आता वाजले होते 4:30. आम्हाला भूक लागली होती. मग आम्ही बसलो जेवण करायला. जेवण झाल्यानंतर लागली सप्तपदीची तयारी. बघू शकता आम्ही उभेच आहे सप्तपदीसाठी. ड्रेस चेंज करून आले आहे ते. आता सप्तपदी झाल्यानंतर आता बिदाईचा टाइम. आम्ही बसलोय सप्तपदी 5:30 वाजता आली. बिदाई झाली. बिदाई झाल्यानंतर आम्ही निघालो नवरदेवच्याच गाडी. आता चाललो आम्ही अमरावती परत. मग का तिथून 50 किलोमीटर गेल्यावर नवरीच्या बहिणीला झाली उलटी. मग आम्ही गाडी एक्सिट थांबवली. तिथून आम्ही परत निघून गेलो कारण की आम्हाला गृहप्रवेश काढायचं होतं. तर नवरदेवची इथं जायचं होतं. अभी गृहप्रवेश ले रहे हम रात के 2 बजे. मग काय मित्रांनो, गृहप्रवेश काढल्यानंतर आपल्याला तर लागली होती भूक. मग मी म्हटलं गजल चला जेवण करायला जाऊ. मग आम्ही आलो कन्हैयाच्या इथं जेवण करायला. हे रात्री 2-3 वाजेपर्यंत उघड असते. मग आम्ही इथं जेवण केलं. पहिले तर लस्सी वगैरे बोलावली मस्त. मग पनीरची सब्जी बोलावली, तंदुरी बोलावली कारण की भाकर नव्हती. आपण भाकर खात असतो तसं. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच खतम होते. जय सियाराम.